या चंडी मधुकैटभ प्रमथिनी या माहिषोन्मूलिनी या धूम्रेक्षण चंड मुंड मथिनी या रक्तबीजाशिनी शक्ती शुंभ निशुंभ दैत्यदलिनी या सिद्धलक्ष्मी परा सा दुर्गा नवकोटी मूर्ती सहिता मां पातु विश्वेश्वरी. विश्वेश्वरी जगद्धात्रीं स्थितिसंहारकारिणीं निद्रां भगवतीं विष्णु रतुलां तेजसप्रभुः. सर्वांना सादर सप्रेम नमस्कार. आपण गेले 3 दिवस इथे दुर्गा सप्तशती आणि त्यातलं कथा, तत्वज्ञान या सगळ्या विषयांचा एक प्रकारे एक धावता आढावा इथे घेतो आहोत आणि त्या टप्प्यातला आजचा शेवटचा 17चा भाग. मुळात दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं वैशिष्ट्य हा एक इतिहास म्हणून आहे. यामध्ये काही गोष्टी रूपकात्मकही आहेत आणि त्याबरोबरीने या ग्रंथामध्ये काव्य गुणही ओतप्रोत आहे. एका वेळी एवढ्या सगळ्या गोष्टी एका ग्रंथात असणं हे बरेच वेळा लोकांना अनाकलनीय असं वाटतं. म्हणजे विशेषतः पाश्चात्य पार्श्वभूमीवर, साहित्याच्या पार्श्वभूमीवर आपण जर तपासून पाहिलं तर तिकडे कल्पना अशी आहे की काव्य आहे म्हटल्यावर त्याच्यात इतिहास असणार नाही, किंवा जर काव्यापेक्षा तिथे आली की ते अनैतिहासिक होऊन जाईल, फिक्शनल होऊन जाईल. हीच गोष्ट शास्त्र ग्रंथाच्या बाबतीत, तो शास्त्र ग्रंथ असेल, काहीतरी सिद्धांत त्याच्यात दिलेला असेल तर पुन्हा ते काव्यात्मक असता कामा नये, कारण त्याला कुठेतरी पोएटिक इंडिपेंडन्स, काव्यात्मक स्वातंत्र्य किंवा काव्यातलं स्वातंत्र्य, कवींचं स्वातंत्र्य असा भाग लागतो आणि मग दर्शनाचा भाग इथे बाधित होऊ शकतो. त्यामुळे एकच ग्रंथ जो एका वेळी शास्त्राचं काम करतोय, तंत्रशास्त्रातले अगदी मूलगामी सिद्धांत या दुर्गा सप्तशतीत आपल्याला आढळतात. त्यामुळे हा ग्रंथ शास्त्रीय ग्रंथ, दुसरा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ काव्य ग्रंथ, आणि तिसरा दुर्गा सप्तशती हा एक प्रकारे इतिहास ग्रंथ. या 3 गोष्टी आपल्याला एका ग्रंथात सापडतीलच आणि या तिघां पलीकडे जाऊन हा ग्रंथ हा मंत्रात्मक आहे. आता मंत्रात्मक म्हटल्यावर काही वेळेला अडचण येऊ शकते, कारण लोकांना मंत्र तत्व हे स्वीकार्य वाटत नाही. मंत्र म्हणजे जादूचं काहीतरी आबडा काडाबडा असं म्हटल्यावर काहीतरी इकडचं तिकडे व्हावं किंवा तिकडचं इकडे यावं एवढीच एक भ्रामक कल्पना जादू, मॅजिक या शब्दाची असते. त्यामुळे तंत्र, मंत्र हे शब्द जेव्हा इथे वापरले जातात तेव्हा त्या शब्दांचा बोध सामान्य लोकांच्या दृष्टीने हा चमत्कार, अद्भुत असं काही घडवणं एवढ्या पुरता मर्यादित असतो. पण मंत्र याची व्याख्या जी भारतीय तत्वज्ञान परंपरेत केलेली आहे तीच मननात त्रायते इति मंत्रः. तुमच्या लौकिक आयुष्यामध्ये काही फरक पाडणं हे मंत्राचं खरं तर कार्यच नाही. ज्याचं मनन केलं असता, ज्याचं चिंतन केलं असता उद्धार होतो, तुम्ही तरुण जाता. मग ते समोरचं संकट असो किंवा हा पूर्ण भवसागर असो, तो तारणं हे मंत्राचं खरं काम. या सगळ्या दृष्टीने दुर्गा सप्तशतीचे जे एक एक श्लोक किंवा मंत्र आहेत हे अशा सगळ्या संगतीने लावून पाहावे लागतात.
मात्र त्यात हेही आहे की रोग निवारण किंवा आपत्ती निवारण, इप्सित प्राप्ती या छोट्या छोट्या लौकिकातल्या गोष्टी देखील इथे दुर्गा सप्तशतीच्या मंत्राने साध्य करता येतात. हे कसं होतं? काय वेळेला हे अतर्क्य वाटतं, पण आता मुळात आपण त्याला सायंटिफिक, कालच आपला ह्याच्यावर स्वतंत्र चर्चेचा विषय असा झाला होता. आता मी काही त्या विषयाकडे पुन्हा येत नाही, पण ते वैज्ञानिक आहे का? हे असं एखाद्या देवीला 10 तोंड, 10 हात, 10 पाय असणं किंवा एखादी कोशिकांपासून देवी उत्पन्न होणं, हे खरंच असं वैज्ञानिक दृष्टिकोनाला धरून होईल का? असा स्वाभाविक प्रश्न पडायला लागतो. तर या सगळ्यावर उत्तर असं आहे की आजचं जे आपण विज्ञान मानतो आहे ते विज्ञान डोळस नसून लुळं, पांगळं आणि एवढंच काय, अंधश्रद्धेने भरलेलं आहे. हे मी विधान पूर्ण जबाबदारी जाणीवेने करतो आहे. त्याचं कारण असं आहे की आपण ज्याला आज विज्ञान म्हणून चाललोय, साधी उदाहरण घेऊया. पहिल्या शतकामध्ये किंवा इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये ग्रीसमध्ये अनेक विचारवंत, अनेक शास्त्रज्ञ त्यांच्या दृष्टीने, पाश्चात्यांच्या दृष्टीने होऊन गेले. त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन होता आणि त्यांच्या दृष्टीने वैज्ञानिक दृष्टिकोन काय, तर कार्यकारण संबंध समजून देणं, कार्यकारण भाव लक्षात येणं म्हणजे वैज्ञानिक संबंध, वैज्ञानिक दृष्टी. ह्या व्याख्येनुसार त्या ग्रीक फिलॉसॉफर्सनी अनेक गोष्टी त्यांच्या त्यांच्या काळामध्ये जी त्यांना एक दृष्टी लाभली त्याच्यावर त्यांनी त्या गोष्टी मांडायला सुरुवात केली. मग अगदी ही सगळी पृथ्वी चपटी असून तिच्या भोवती सूर्य फिरतो, तिच्या भोवती ग्रह फिरतात, म्हणजे ज्याला पुन्हा एक ग्रीक टर्म सांगितली जाते की अर्थ सेंट्रिक आणि हेलिओसेंट्रिक. म्हणजे मग ते अर्थ सेंट्रिक किंवा जिओसेंट्रिक असा तो प्रॉपर शब्द आहे. ते जिओसेंट्रिक असणं हा सिद्धांत देखील असाच ह्याच कॅटेगरीतला आहे. पण नंतर जाऊन अनेक लोकांनी या सगळ्या विचाराला विज्ञानच म्हटलं होतं त्यावेळी. हे दिस इज सायंटिफिक, कारण खूप तर्कसंगत ते करतात. पण झालं काय, आमच्या ब्रह्मसूत्रामध्ये फार पहिला सिद्धांत इसवी सनाच्या पूर्वी 4,400 वर्ष हा सिद्धांत देऊन झालेला होता. तो सिद्धांत म्हणजे तर्कोप्रतिष्ठा. तर्क हा अप्रतिष्ठित आहे. आज एकाने एक तर्क मांडला तर उद्या तो सार्वत्रिक सार्वकालिक तर्क ग्राह्य असतोच असं नाही. तो कधी ना कधी आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आउटडेटेड हा होत असतो. आणि तो तर्क आउटडेटेड झाला की त्या तर्कावर आधारित अनेक विधानं ही आउटडेटेड किंवा हास्यास्पद आहेत, फिक्शनल आहेत, असं पुढची पिढी म्हणायला लागते. म्हणजे आज जर आपण त्या ग्रीक किंवा रोमन विचारवंतांनी जे काही या जगाविषयी सांगून ठेवलं, मांडून ठेवलं, ते आपण वाचायला लागतो. त्यावेळी ते भले शास्त्र म्हटलं जात होतं, त्यांना फिलॉसॉफर्स म्हणून म्हटलं जायचं. सोफिया आणि फायलॉस या दोन शब्दापासून त्या फिलॉसॉफी या शब्दाची, नव्या शब्दाची व्युत्पत्ती झाली होती की ज्ञानाची तृष्णा, ज्ञानाची आसक्ती ज्यांना लागली, असे अखंड ज्ञानामध्ये आणि विज्ञानामध्ये घडलेले हे लोक मानलं जात होतं. पण आज हे सगळं असं कधी असतं का? म्हणजे साधी ॲलोपॅथीतलं सायन्स हे ज्या काही सुद्धा म्हणता येणार नाही वर्षापूर्वी हळूहळू होत होतं. अगदी आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या आधी, म्हणजे आपण पारतंत्र्यात जाण्याच्या आधी असं म्हणूया, आपण पारतंत्र्यात जायच्या मार्गावर होतो त्यावेळेपर्यंत या ॲलोपॅथीला एवढंच कळत होतं की रक्तात दोष असेल, काहीतरी विकार उत्पन्न झाला तर त्याचा एकमेव उपाय हा रक्त शरीरातून काढून टाकणं.
एवढाच आहे. आणि याच्यातून अनेक रोमन साम्राज्यांचे राजे आपल्या जीवाला मुकले होते, की नाडीमध्ये ती तोडून टाकायचे, रक्तवाहिनी तोडून टाकायचे आणि ते रक्त वाहून वाहून गेलं की शेवटी हे त्याच्यात रक्ताच्या डेफिशियन्सीने मरायचे. अशी वेळ. म्हणजे आता आपण ज्याला ॲलोपॅथी म्हणून नावाजतो, हे घे गोळी आणि हो बरा, इतकं सांगतो. त्या ॲलोपॅथीमध्ये सुद्धा जेमतेम 200 वर्षापूर्वीपर्यंत, 300 वर्षापूर्वीपर्यंत ही समज होती आणि त्याला त्यावेळी सायंटिफिक मानलं जात होतं. पण आज हा मूर्खपणा मानला जातो. असंच जे आपण आज विज्ञान म्हणून ओळखतोय ते कदाचित पुढे 100, 150 किंवा 200 वर्ष गेलो तरी ते खारिज होऊन जाणारे, ते कालबाह्य होऊन जाणारे आणि नवीन काहीतरी शोध लागणारे. अगदी हीच गोष्ट तंत्रज्ञानाच्याही बाबतीत, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आहे. 50 वर्षांपूर्वी कोणी सांगितलं असतं की अरे तुम्ही इथे बसल्या बसल्या जगातल्या दुसऱ्या कोपऱ्याशी जोडले जाणार आहात. गोखलेबुवांचं प्रवचन ठेवायचंय, ते US मधल्या मंडळींना इथे पुण्यात बसल्या बसल्या नाही तर लातूरमध्ये बसल्या बसल्या देता येणार आहे असं सांगितलं असतं तरी कोणाचा भरोसा वाटला नसता. काय हे पुराणातल्या कथा सांगतो काय, जादूच्या गोष्टी सांगतो काय, का परीकथा सांगतो काय, अशी संभावना झाली असती. पण आज ते शक्य झालं. म्हणजे काल जे मिथ वाटत होतं, काल जी पुराकथा वाटत होती, ते आज वास्तव आहे. आपल्या सगळ्या पुराणामध्ये वेगवेगळ्या अष्टमहासिद्धी सांगितलेल्या आहेत. या सगळ्या सिद्धी कदाचित आज आपल्याला अनाकलनीय वाटत असतील, पण न जाणो उद्या अशी काही क्लृप्ती शोधली जाईल आणि खरंच असं होऊ शकतं. हे ज्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतोय त्यातून पुढे येऊ शकेल. त्यामुळे ह्या सगळ्या दुर्गा सप्तशतीतल्या कथा, हे तपशील, हे जरी आज आपण ज्याला सायन्स म्हणतो त्याला ग्राह्य नसतील, मान्य वाटत नसतील किंवा कपोल कल्पित आहे असं संभावना होत असेल, तरीही हे ऐकून ठेवायला हवं. असं आपल्याकडे होतं. ही स्मृती या कथेतून कुठे ना कुठेतरी जागवली जाते, ती फार महत्वाची आहे. आणि दुसरं, याचा रूपकात्मक, धर्मशास्त्रात्मक आणि नीतिशास्त्रात्मक दृष्टीनेही विचार तितकाच होणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे दुर्गा सप्तशती काय आहे तर मंत्रात्मक आहे. एक नीतिशास्त्र, इतिहास त्याच्यातून कळतो आहे. एक ज्याला तत्वज्ञान म्हणता येईल तेही त्यातनं दिलेलं आहे, दर्शन त्यातनं दिलेलं आहे. आणि शेवटचं, ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्याची जी उपयुक्तता भक्ती संप्रदायामध्ये, भक्तीला त्यांच्या आराध्य आदिशक्तीच्या चरित्राचं आलंबन, श्रवण कीर्तन योग्य आलंबन हे दुर्गा सप्तशती देते. असं या एका आकाराने छोट्या पण त्यातल्या अर्थगौरवाने तितक्याच जगडव्याळ अशा ग्रंथाचं महात्म्य आणि वेगळेपण आहे. थोडा तुम्हाला वाटेल की हा निरूपणाचा भाग कशाची गरज काय होती, पण हे प्रश्न अनेकांच्या मनात वारंवार येत असतात आणि मग होतं काय, वेळेअभावी त्याच्यावर बोललं जात नाही आणि मग कुठेतरी ती अढी, कुठेतरी त्या विषयाविषयी एक किंतु परंतु मनात राहून जातो. तो राहू नये ह्या केवळ हेतूने एवढं सगळं पाल्हाळ सुरुवातीला लावलं. आता आपल्या मुख्य प्रतिपाद्य विषयाकडे वळू. आपण पहिल्या दिवशी हे सगळं दुर्गा सप्तशतीच्या रचनेविषयी, एक त्यातल्या विषय विस्ताराविषयी आपण पहिल्या दिवशी पाहिलं होतं. तोच सगळा भाग पुन्हा एकदा सिंहावलोकनासाठी मांडलेला आहे समोर. मार्कंडेय पुराणामधला सावर्णी मनू, त्याचं आख्यान मार्कंडेय पुराणातल्या 78 ते 90 या अध्यायामध्ये आलेला आहे. त्यानंतर सप्तशतीचा भाग जो मेधातिथीनी सुरथ आणि समाधी या दोघांना कथन केला, त्याची संख्या अध्यायांची 13, मंत्र संख्या 700. मग त्याच्यामध्ये आपण मुख्य जो आख्यानांचा भाग आहे, म्हणजे त्याच्यात कथाभाग हा सांगितला,
तोही पाहिला की पहिल्या अध्यायामध्ये तमोरूपा महाकाली, दुसऱ्या ते चौथ्या अध्यायामध्ये रजोगुणी रजोरूपा महालक्ष्मी, आणि मग 5व्या ते 10व्या अध्यायामध्ये सत्वरूपा महासरस्वती यांची चरित्र आपण पाहिली. 11व्या अध्यायामध्ये देवीची स्तुती या सगळ्या देवांनी तिथे केली, आणि मग त्या स्तुतीनंतर देवीनी आगामी काळात मी कोणकोणते अवतार धारण करणार आहे याचा एक धावता आढावाच देवांसमोर मांडला. मग 11वा अध्याय आणि 12व्या अध्यायाचा काही भाग हा या देवीच्या अभिवचन, तिने दिलेली एक प्रकारे राजकीय नव्हे तर आध्यात्मिक आणि वास्तविक अशी आश्वासनं ती सांगणार. आणि 13व्या अध्यायामध्ये सुरथ आणि समाधी या दोघांना जगदंबेच्या उपासनेतून त्यांची अपेक्षित फलप्राप्ती होणं असा भाग आपल्याला दिसतो. मग 11व्या 12व्या अध्यायाच्या साररूपात सांगितलेले हे आदिशक्तीचे अवतार कोणते ते आपण बघूया. सगळ्यात पहिला जो अवतार म्हणजे मुख्य 3 अवतार झाले, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली, हे 3 अध्याय आपण कालपासून पहिल्या दिवसापासून पाहतोय. त्यातली तमोगुणात्मिका महाकाली, रजोगुणात्मिका महालक्ष्मी आणि सत्वगुणात्मिका महासरस्वती या 3 अवतारांनंतर जो पहिला अवतार आहे हा नंदा किंवा योगमायेचा अवतार आहे. नंदा भगवती नामया नंदजा स्तुता सा, अशी ती नंदा भगवती. नंदा का तर हिच्या माता पित्यांचं नाव, त्यातल्या विशेषतः पित्याचं नाव नंदगोप हे आहे. आणि हा नंदगोप दुसरा तिसरा कोणी नसून तर साक्षात भगवान विष्णूंचा पूर्णावतार जो श्रीकृष्ण, त्या श्रीकृष्णाचं पालकत्व ज्याला प्राप्त झालं तपोयोगाने, तो नंद आणि त्याची पत्नी नंद राणी, जिला यशोदा म्हणूनही ओळखलं जातं. तर आता हा जो कथा प्रसंग आहे हा त्रेतायुगामध्ये एक प्रकारे घडलाय. त्रेतायुगाच्या शेवटी हे सगळं आख्यान सुरू असल्यामुळे आगामी द्वापर युगाच्या शेवटी होऊ घातलेला अवतार कोणता आहे ते देवी या देवांना कथन करते. त्यामुळे भविष्यत्कालीन अवतारामध्ये नंदा हा अवतार देवीचा येतो. आपल्या आजच्या 28व्या कलियुगाच्या दृष्टीने हा अवतार आधी होऊन गेलाय, पण देवी ज्या काळामध्ये सांगते देवांना त्या काळाच्या नंतरचा हा अवतार आहे. तर अशी ही नंदा भगवती, आपल्याला कथा माहितीच आहे, भागवत कथेमध्ये ही कथा येते की ज्यावेळी वसुदेव आणि देवकीला पुत्र झाला 8वा, तर त्याचं रक्षण करण्यासाठी वसुदेवानी गुपचूप ह्या आपल्या 8व्या पुत्राला आपला जो अतिप्रिय मित्र नंद त्याच्या घरी आणून सोडलं. आणि ज्यावेळी तिथे कृष्णाला यशोदेच्या कुशीमध्ये विसावून ठेवून दिलं, त्यावेळी त्या यशोदेला त्याच दिवशी त्याच रात्री एक कन्यारत्न झालेलं होतं. ते कन्यारत्न या वसुदेवाने आपल्या बरोबर नेऊन तिला देवकीच्या कुशीत मांडलं. आता पुढचाही कथाभाग माहितीये की कंस आला आणि त्याने त्या कन्येचा पाय धरून तिला गरगर आपटून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या सगळ्या खिचाताणीमध्ये, या सगळ्या संघर्षामध्ये ती कन्या कंसाच्या हातून निसटली आणि आकाशपंथाने ती वर वर जात अचानक अष्टभुजा देवीच्या रूपात प्रकट झाली. ही अष्टभुजा देवी, हिलाच योग माया म्हटलेलं आहे. या योग मायेने काय काय पराक्रम केले तर जन्माच्या आधीपासून हिनेही पराक्रम केलेले आहेत. याच योगमायेच्या सहाय्याने भगवान विष्णूंनी जो देवकीचा 7वा गर्भ होता, हा 7वा गर्भ देवकीच्या पोटातून काढून
नंद गावामध्ये राहणाऱ्या रोहिणीच्या गर्भामध्ये, उदरामध्ये स्थापित केला. म्हणजे मुळात गर्भ हा वसुदेव देवकीच्या संयोगातून उत्पन्न झालेला तो गर्भ त्या योगमायेने देवकीच्या गर्भातून काढून वसुदेवाच्याच 8 राण्यांपैकी एक दुसरी राणी रोहिणी, जी वसुदेवाला भेटलीही नव्हती अनेक महिन्यामध्ये, बंदी शाळेमध्ये यांना टाकलेलं असल्यामुळे, आणि जी लपून आपली ओळख लपवत नंद गावामध्ये नंदाच्या आश्रयाने राहत होती, त्या रोहिणीच्या गर्भामध्ये स्थापना केली गेली. आणि तिथून त्या रोहिणीचा पुत्र, जो मुळात देवकीचा 7वा गर्भ होता, तो बलराम जन्माला आला. हे संकर्षण म्हणजे तिला एका गर्भातून काढून खेचून दुसऱ्या गर्भात स्थापन करणं ही लीला या योगमायेने दाखवलेली होती. याच्यावरूनच त्याला नाव संकर्षण असं पडलं. आणि ही कर्षण करणारी म्हणून संकर्षिणी याही नावाने प्रसिद्ध आहे. आणि असं हे संकर्षण केल्यावर ती स्वतः नंद यशोदेच्या पोटी अवतरीण झाली. भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा अष्टमीचा मानला जातो आणि त्या कन्येचा जन्म हा नवमीचा मानला जातो, असंही काही ठिकाणी मानलेलं आहे. काही ठिकाणी अष्टमी ही स्थिती मानतात. त्याच्यामध्ये भेद व्हायचं कारण असं की रात्री, जेव्हा रात्र व्यापिनी निशीथ व्यापिनी म्हणजे मध्यरात्री अष्टमी असताना या दोघांचा जन्म झाला. पण जेव्हा दोन्हीकडे दोन्ही आयांना म्हणजे देवकीला आणि तिकडे यशोदेला जाग येऊन आपल्याला कन्या प्राप्त झाली किंवा आपल्याला पुत्र प्राप्त झालाय ही जाणीव झाली, तोवर उजाडलेलं होतं आणि उजाडता नवमी तिथी लागलेली. त्यामुळे अष्टमी आणि नवमी असा अनेक वेळा गोंधळ अशी समजूत या कृष्ण आणि नंदा देवीच्या चरित्राबाबतीत मानली जाते. तर अष्टमीला किंवा अष्टमीयुक्त नवमीच्या वेळेवर उत्पन्न झालेली ही योगमाया नंद कन्या आहे, म्हणून तिला नंदा हे नाव पडलं. कंसाच्या हातून निसटून आकाशपंथाने गेलेली ही देवी कंसाला तिने बजावलं की तुला मारणारा 8वा गर्भ हा मी नाहीये, अरे मूढा, तुझा शत्रू दुसरीकडेच कुठेतरी वाढतोय आणि योग्य वेळ आल्यावर तो तुझ्या समोर येऊन उभा ठाकेल आणि त्याच्याच हातून तुझा वध होईल. उगाच तू मला मारण्याचा प्रयत्न केलास, वृथा प्रयत्न केलास, असं सांगून ही योगमाया अवकाशामध्ये अंतर्धान पावली आणि ती योगमाया पुढे विंध्य पर्वतावर जाऊन वास करायला लागली. विंध्य पर्वतावर राहणाऱ्या या कन्येला तिच्या निवासस्थानावरून विंध्यवासिनी म्हणूनही ओळखलं गेलं, जी अष्टभुजा देवी होती. आणि पुढे पुनश्च एकवार शुंभ आणि निशुंभ नावाचे दैत्य जन्माला आले. आता हे दैत्य सुद्धा पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचं कारण असं की जेव्हा पुन्हा पुन्हा हे विश्वचक्र फिरतं तेव्हा काही दैत्यांना देवीचं सालोक्य सारूप्य या मुक्ती मिळालेल्या असल्या तरीही पुनश्च एकवार देवीच्या हातून मरायचं भाग्य लाभावं, पुन्हा एकदा प्रत्यक्ष परमात्म्याच्या सगुण साकार रूपाला समोर पाहता पाहता अंतिम डोळे मिटावेत, देह त्याग करावा, असा मोह या दैत्यांनाही आवरवत नाही. त्यामुळे त्यांचेही पुन्हा पुन्हा जन्म होत असतात. तसं या शुंभनिशुंभानी जे महासरस्वती अवतारामध्ये देवीने मारले होते त्यांनी पुन्हा जन्म घेतला होता. या शुंभनिशुंभांच्या पुनर्जन्मांना संपवण्यासाठी या योगमाया नंदा देवीने विंध्यवासिनी होण्याचं ठरवलं. म्हणजे विंध्य पर्वतामध्ये वास केला आणि योग्य विधिलिखित समयावर या शुंभनिशुंभांचं हनन केलं. तर इथे हा पहिला म्हणजे त्रिगुणात्मिकेच्या 3 अवतारांनंतर पहिला अशा अर्थी आपण अवतार पाहिला. पुढचा जो अवतार इथे सप्तशतीत वर्णन केलेला आहे
तो अवतार म्हणजे रक्तदंतिका. आता या रक्तदंतिकेचं वर्णन असं आहे की विप्रचित्त नावाचे दानव, म्हणजे विप्रचित्ती या मुख्य दानवाच्या कुळामध्ये जन्म घेतलेले, म्हणून वैप्रचित्त असं त्यांना म्हटलेलं आहे. हे वैप्रचित्त दानव माजून गेले आणि अख्ख्या पृथ्वीवर त्यांनी असा हाहाकार माजवला की देवांनाही सळो की पळो होऊन गेलं. तेव्हा सगळ्या देवांनी आदिशक्तीचं स्मरण केलं आणि त्यातून ही रक्तदंतिका नावाची देवी प्रकट झाली. रक्तदंतिका का? तर या राक्षसांना दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने मारणं शक्य नव्हतं, म्हणून देवीने त्यांना आपल्या मुखात टाकून चावून खाऊन टाकलं. आणि त्यावेळी त्या दैत्यांच्या रक्तानी, दानवांच्या रक्तानी देवीचे दात, सुळे हे रक्तरंजित झाले. जिचे दात हे रक्तरंजित आहेत तिचं नाव रक्तदंतिका असं ठेवलं गेलं. तर ही रक्तदंतिका देवी प्रकट झाली. आता तिलाच एक नाव योगेश्वरी असंही आहे. अनेक कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबाची ही कुलस्वामिनी मानली जाते. तिचं ध्यान, तिचा जो म्हणजे एकूण रूप आहे ते वर्णन असं मिळतं. देवीम भक्तजन प्रियाम सुवदनाम खडगम च पात्रम तथा स्वर्णालंकृत लांगलम सुमुसलम हस्तैर दधानाश्रियम विद्युत कोटि रविंदु कांति धवदाम दंतासुरोन्मूलिनीम ब्रह्मेंद्राद्य विवंदिताम च वरदाम योगेश्वरीम संभजे. जर आपण ध्यान नीट पाहिलं तर दोन खालच्या हातामध्ये खडगमच पात्रम तथा, खडग आणि पात्र धारण केलेलं आहे. ही देवी उग्र स्वरूपातली आहे. रक्त चामुंडा या नावानेही तिला ओळखलं जात आहे. त्यामुळे ती हातामध्ये कपाल धारण करणारी आहे. कपाल पात्र म्हणजे या कपालाची 3 वेगवेगळी सत्व, रजस आणि तमस अशी रूपं मानली जातात. जेव्हा हीच देवी सात्विक रूपात येते तेव्हा ते पात्र पानपात्र किंवा सुवर्ण पात्र म्हणून ओळखलं जातं. ती जेव्हा रजोगुणात्मिका होते तेव्हा तेच पात्र मध्यपात्र किंवा मधुपात्र म्हणून ओळखलं जातं. आणि तीच देवता जेव्हा तमोगुणी होते, आता हे जे पानपात्र किंवा मधुपात्र आहे हे मृत्तिकेचं दाखवलं गेलेलं आहे, ते रजोगुणी आहे. आणि जेव्हा ती तमोगुणी होतीये तेव्हा ते पात्र हे माणसाच्या कपाळ म्हणजे कवटीच्या हाडापासून बनवलेलं असं पात्र आहे, ते तमोगुणात्मक आहे. तर खडगमच पात्रम तथा असं धारण करणारी आणि स्वर्णा अलंकृत लांगलम सुमुसलम किंवा समुसलम, जिने हातामध्ये नांगर आणि नुसता नांगर नाही, ज्याला सोनं जडलेलं आहे, सुवर्ण जडित नांगर आणि मुसळ हे धारण केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे या दोन आयुधांचा संबंध हा कृषी संस्कृतीशी दाखवला जातो. भारतामध्ये कृषी संस्कृती ही प्रधान होती आणि त्या सगळ्या संस्कृतीमध्ये असणाऱ्या देवताही कुठे ना कुठेतरी आपल्या आयुध आभरणांनी या कृषी विचारसरणीशी आणि आचारसरणीशी, राहणीशी जोडलेल्या होत्या. त्याचंच हे प्रतीक म्हणजे नांगर आणि मुसळ म्हणावं लागेल. तर अशी ही देवी, हिने वैप्रचित्त दानवांचा नाश केला. आता याच्यावरून एक लोककथा, विभ्रंश कथा, विभ्रंश असं याला म्हटलं जातं. एक मूळ कथा पुराणात आहे, मात्र लोकसंप्रदायामध्ये, सामान्य लोककथांमध्ये पुराण तितकीशी माहिती नसतात. मग एका कथेवरून दुसरी कथा, दुसऱ्या कथेवरून तिसरी कथा या गुंफल्या जातात, कुठेतरी कल्पिल्या जातात. तसं या देवीचं हे पुराणातलं रक्तदंतिका नावाचं रूप कुठेतरी विस्मृतप्राय झालं, कुठेतरी कळेन असं झालं, माहिती होईन असं झालं. तेव्हा एक कथा लोक मानसात जन्माला आली. म्हणजे या देवीचं दंतात्मक उग्र दंत आहेत, रक्तरंजित दंत आहेत, एवढं स्वरूप लोकांना माहिती होतं, पण या स्वरूपामागचं कारण त्यांना माहित नव्हतं.
म्हणून त्यांनी एक अजून कथा या रक्तदंतिका रूप आणि नामाच्या बाबतीत योजली. ती म्हणजे ही लोककथा आहे, पुराण कथा नसून आजही तुम्ही अंबाजोगाई जे मराठवाड्यातलं बीड जिल्ह्यातलं देवस्थान आहे तिथे गेलात तर ही कथा सांगितली जाईल. तर दंतासुर नावाचा दैत्य होता, ज्याचे अकराळ विक्राळ दात किंवा दाढा होत्या. या दंतासुराला युद्धामध्ये संपवण्याचा पराक्रम या देवी आदिशक्तीच्या अवताराने योगेश्वरीने केला. त्या दंतासुराला युद्धामध्ये मारून त्याच्या रक्ताचं पान हिने केलं किंवा या त्याच्या रक्ताची आंघोळ हिला घडली, म्हणून ती आरक्त वर्णा, सिंदूर वर्णा अशी दर्शवली गेली. आणि या देवीने केवळ आपल्या मुखभागाने या दैत्यांचं भक्षण केलं, त्यामुळे ती तिथे केवळ मुखाच्या तोंडापुरत्या तांदळाच्या रूपात आजही पूजली जाते. आणि तो तांदळा या शब्दाचा अर्थ देवीचा असा एक शिलाखंडात्मक स्वरूपाचा भाग जो स्वयंभू आहे, निसर्गतः व्यक्त झालेला आहे. आणि सामान्यतः त्या देवीच्या मुखाच्या सारखा त्याचा आकार हा दाखवलेला असतो, त्याला तांदळा असं म्हणतात. तर त्या तांदळाच्या रूपात, आणि तो तांदळाही सिंदूर चर्चित असा तांदळा आहे, त्याच्या रूपात ही देवी आजही तिथे विराजमान दिसते. मूळ वैप्रचित्त दानवांना भक्षण करण्यासाठी धारण केलेलं पुराणातलं रक्तदंतिका हे रूप लोककथामध्ये जाता जाता असुरच दंतासुर झाला आणि त्या दंतासुराचं भक्षण देवीने केलं. त्यामुळे ती दंतासुरोन्मूलिनी किंवा दंतासुर मर्दिनी योगेश्वरी भगवती म्हणून प्रसिद्ध झाली. पुराण कथा काय, लोककथा काय, हा भेद अखंड चालत आलेला आहे. तर असा हा आजच्या अवतार परंपरेतला दुसरा अवतार योगेश्वरी रक्तदंतिकेचा. पुढचा अवतार फार महत्वाचा आहे. आपण जिला जनरली सामान्यतः दुर्गा म्हणून म्हणतो. सगळ्या देवी आपण दुर्गा म्हणजे जी सिंह किंवा वाघावर आरूढ आहे म्हटल्यावर तिला दुर्गा म्हणून मोकळे होतो. मात्र दुर्गा हा त्या आदिशक्तीचा एक अवतार आहे. आपण आदिशक्तीला दुर्गा म्हणत असू तरी खरा अर्थ असा आहे की दुर्गा हा देखील त्या आदिशक्तीचा एक सूक्ष्म अवतार आहे. जसं कृष्ण हा पूर्ण नारायण नाही, नारायणाचा एक अवतार म्हणूनच कृष्ण आहे. पण नंतरच्या काळात असं झालं की कृष्णालाच पूर्ण परब्रह्म, कृष्णस्तु भगवान स्वयं असं मानण्याची प्रथा पडली आणि परमात्मा म्हणजे कृष्ण अशी धारणा रूढ झाली. तसं दुर्गा हा आदिशक्तीचा एक अवतार आहे आणि तो अवतार म्हणजेच मूळ आदिशक्ती, मूळ प्रकृती आहे अशी कल्पना जनसामान्यांची झाली. काय आहे या दुर्गा अवतारामागची कथा? तर एकदा हा दुर्गमासूर, आता या सगळ्या कथा देवीच्या दृष्टीने नंतर घडणाऱ्या आहेत त्या काळाच्या, पण आपल्या काळाच्या आधीच त्या होऊन गेल्यामुळे मी इथे भूतकाळाचा प्रयोग करतोय. सप्तशतीतल्या आख्यानामध्ये ठाई ठाई भविष्यकालीन प्रयोग केलेले आहेत. हे असं होईल तसं होईल असं सांगितलं गेलंय. त्यामुळे कथासार किंवा सार्थ दुर्गा सप्तशती वाचताना तुम्हाला प्रश्न पडू शकेल, हे असं होईल काय? तर हे कालसापेक्षता इथे लक्षात घ्यायची. तर आपल्या आधी आणि देवीच्या नंतरच्या काळामध्ये एक काळ असा येईल असं देवी म्हणते की 12 वर्ष जिथे पूर्ण दुष्काळ पडून जाईल, सगळं सृष्टीतलं जलतत्व हे आटून जाईल आणि या दुष्काळामध्ये माणसाच्या नीतिमत्तेची खरी पारख. जे लोक नीतिमान धर्मनिष्ठ असण्याचा बुरखा पांघरून समाजामध्ये वावरतात त्यांची खरी विद्रूप रूप, वासनांध रूप, इच्छांध रूप ही समाजासमोर यायला लागतील. हळूहळू लोकांचा नीतिमत्तेशी संबंध नाहीसा व्हायला लागेल आणि मग या सगळ्या अंधाधुंदीमधून मार्ग काढण्यासाठी त्रैलोक्यातले उरलेले जीव हे आदिशक्तीला साकडं घालतील आणि देवी त्यांची प्रार्थना ऐकून द्रवीभूत होईल.
सर्वप्रथम या सगळ्या सृष्टीला जलाची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन देवी आपल्या शरीरावर शेकडो अक्ष नेत्र उत्पन्न करते. शत अक्षी म्हणजे शेकडो नेत्रांची जी आहे, शत म्हणजे 100 आणि अक्ष म्हणजे डोळे, जिने अक्षरशः शेकडो डोळे धारण केले. कशासाठी? तर त्या डोळ्या वाटे तिने रुदन केलं. जलतत्वाचा पूर्ण अभाव आहे. आणि या जीवानी यज्ञचक्र बंद पाडलेलं आहे. गीतेचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे, यज्ञात भवती पर्जन्यो, यज्ञ हा कर्म समुद्भव, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञी प्रतिष्ठितम. हे ब्रह्म यज्ञामध्ये प्रतिष्ठित आहे. आणि अशा यज्ञतंत्राचाच विरोध तथाकथित अश्रद्ध लोकांनी केल्यामुळे यज्ञ बंद पडतील. आणि यज्ञामध्ये होणारं समर्पण बंद पडल्यामुळे देवताही कोपून अवर्षण करतील. तेव्हा आता त्या मेघांना उत्पन्न करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे, जे भांडवल आहे, तेच मुळात हयात नसल्यामुळे, नाहीस झालेलं असल्यामुळे जलतत्व येणार ते कुठून हे ओळखून आदिशक्तीने आपल्याच शरीरावर शेकडो नेत्र धारण केले, प्रकट केले. आणि त्या नेत्रावाटे तिने अश्रुपात करायला सुरुवात केली, रडायला लागली. आपल्या या लेकरांची हीन दीन झालेली अवस्था तिला पाहवली नाही आणि तिने रुदन केलं. त्या रुदनातून, देवीच्या त्या शेकडो नेत्रातून जे अश्रुपात, अश्रुबिंदू खाली विश्वावर ओघळले, त्या अश्रुबिंदूंपासून वर्षाव झाला. आणि या वर्षावाचा परिणाम असा झाला की जगामध्ये पाण्याला विपुलता प्राप्त झाली. सगळीकडे जिकडे तिकडे सुजलाम सुफलाम असं सगळं विश्व होऊन गेलं. पाऊस नसताना देखील, आता त्याला एक हीन शब्द प्रयोग केला जातो, तो वाईट अर्थी आहे, पण इथे चांगल्या अर्थी, सकारात्मक अर्थी आपण त्याचा अर्थ लावूया. बिन बादल बरसात आपल्या अश्रूंनी आदिशक्तीने करून दाखवलं. हे देवीचं रूप शताक्षी म्हणून ओळखलं गेलं. आपल्याला स्क्रीनवर उजवीकडे ती देवी दिसत असेल, जिच्या शरीरावर ठाई ठाई नेत्र उत्पन्न झालेत, अक्ष उत्पन्न झालेत आणि त्यातून जलस्राव होतोय, वर्षाव होतोय. आता नुसतं पाणी देऊन भागणार नव्हतं. पाणी पिऊन काही लोक तगू शकत नाहीत, जगू शकत नाहीत. अन्नधान्य द्यायची गरज होती. तेव्हा देवीने अक्षरशः स्वतःच्या अंग प्रत्यंगातून विविध शाखा म्हणजे भाज्या, पालेभाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या पर्णभाज्या या उत्पन्न केल्या. फळभाज्या, फुलभाज्या, पानभाज्या या सगळ्या त्याच्यातून क्रमशः विकसित होत गेल्या. आपल्या अंगातून ह्या शाखा उत्पन्न करतो. त्या शाखा शब्दावरून शाकाहारी हा पुढचा शब्द आलेला आहे. शाक, व्हेजिटेबल्स या देवीच्या शरीरातून उत्पन्न झाल्या आणि त्या शाखांद्वारे देवीने या विश्वातल्या जीवांचं भरण पोषण केलं. म्हणून तिला शाकंभरी किंवा शाकांभरी हे नाव पडलं. जिला आपण वनशंकरी किंवा बनशंकरी म्हणूनही ओळखतो. हंपी महाराष्ट्रामधलं ते प्रसिद्ध स्थान आहे. प्राचीन काळी तिथे तीर्थक्षेत्र होतं. त्या हंपीच्या जवळ बदामीच्या जवळ वातापी या नावाने हे नगर दक्षिण भारतामध्ये आहे. आणि त्या वातापी नगराच्या जवळ बाहेर ही वनशंकरी म्हणजे नगराबाहेर, ग्रामाबाहेर असणाऱ्या वनात राहून जनांचं कल्याण करणारी, शम म्हणजे कल्याण, तर अशी ही वनशंकरी देवी बदामीला सुस्थापित अवस्थेत आहे. तर त्या वनशंकरीचं मूळ रूप हे शताक्षी शाकंभरीचं रूप आहे. आणि हा दुष्काळ पडायला ज्याचं शासन, ज्याची सत्ता आहे, तो या सगळ्या जीवांना आदर्श होऊन जातो. यथा राजा तथा प्रजा. हा दुष्काळ, अवर्षण ज्या राजाच्या आधिपत्यामुळे, ज्या राजाच्या नेतृत्वामुळे पडलं, तो दुर्गमासुर नावाचा दैत्य त्यावेळी माजून राहिलेला होता. या दुर्गमासुराचा संहार दुर्गा या नावाने देवीने केला.
दुर्गमासुर संहारिणी, जिचं स्वरूप कळणं, आकलन होणं हे दुर्गम आहे. दुर्गमा दुर्गा म्हणजे जिच्या स्वरूपाचा अर्थ, जिच्या स्वरूपाचा विचार आपल्या आकलनाच्या बुद्धीच्या कितीतरी पटीने, कित्येक शेकडो मैल दूर आहे आणि दुस्साध्य, दुर्गम असा आहे, म्हणून तिला दुर्गा, दुर्गमा असं म्हटलं. दुर्गा, दुर्गमा, दुर्गभीमा, दुर्गभामा, दुर्गदा, दुर्गदारिणी अशी एक दुर्गा द्वात्रिंशन नामावली स्तोत्र वाङ्मयामध्ये प्रसिद्ध आहे. 32 नावं आहे. अजून एक दुर्गा सहस्रनाम देखील प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये एक एक नाव, त्या नावाची सुरुवात दकाराने केलेली आहे. दकारादि दुर्गा सहस्रनाम स्तोत्र आहे आणि तसंच दुर्गा द्वात्रिंशन नामावली आहे. तर हे त्या दुर्गा देवीचं वर्णन करणारे स्तोत्र भाग. तर ही दुर्गा देवी तिने अवतार धारण करून सिंहावर आरूढ होऊन त्या दुर्गमासुराचा वध केला. त्या दुर्गमासुर आणि दुष्काळाला संपवणारी ही दुर्गा देवी हा तिसरा अवतार. पहिला नंदा, दुसरा रक्तदंतिका, तिसरा हा 3 कार्य करणारा 3 रूपामध्ये विभक्त झालेला तरीही एक अवतार दुर्गा, शताक्षी आणि शाकंभरी असा. त्याच्या पुढचा जो अवतार आहे त्या अवताराचं नाव आहे भीमा, भीमा देवी. भीमा याचा अर्थ जिचं रूप हे भीम आहे. भीम याचा अर्थ विशाल, प्रचंड. तर आपल्या भीम रूपाने देवीने अनेक दैत्यांचा संहार केला, त्यांना अख्खं गिळून टाकलं, खाऊन टाकलं. अशी देवी किंवा जिचं रूप पाहिलं असता भल्या भल्याना भीतीने थरथराट व्हावा, कंप व्हावा अशी देवी, भय देणारी, भीती उत्पन्न करणारी, जणू भीती हिच्या रूपानेच साकार झालीये, मोजली जाते अशी भीयम माती इति भीमा, अशी भीमा देवी इथे प्रकट झाली. ती आदिशक्तीचा अवतार होती. आणि या भीमा देवीने हिमालयामध्ये उपद्रव देणाऱ्या अनेक दैत्यांना गिळून टाकलं, संपवून टाकलं. काही ठिकाणी तिची अंगकांती ही नील वर्णा सांगितलेली आणि काही ठिकाणी ती आरक्त वर्ण आहे. मुळात नील लोहित हे रुद्राचं रूप आहे. तो नील लोहित म्हणजे ज्याच्या वर्णामध्ये निळसर आणि लालसर अशा दोन्ही वर्णछटा दडलेल्या आहेत, तो नीललोहित आहे. त्या नीललोहित भीमरूप शिवाची शक्ती म्हणजे ही भीमादेवी. भगवान शंकरांची जी 8 रूप आहेत, 8 अवतार शिवांचे मानले जातात, त्याच्यामध्ये भीमरुद्र असं त्याचं वर्णन केलेलं आहे. ज्या भीमरुद्राचं स्थान भारतामध्ये भीमाशंकर या नावाने प्रसिद्ध आहे. खरं तर शिवपुराणातले अंतर्गत पुरावे पाहिले तर हे स्थान आजचं आसाम मधलं जे डाकिनी हिल्स नावाचं ठिकाण आहे, तिथे ईशान्य भारतामध्ये हे भीमाशंकर स्थान आहे. मात्र महाराष्ट्रातही सह्याद्रीच्या शिखरावर याच ज्योतिर्लिंगाचं उपलिंग, उपस्थान मानलं जातं. म्हणून त्याही उपस्थानाला, क्षेत्राला भीमाशंकर हेच नाव आहे. त्याच नावाने ते रूढ आहे. त्यामुळे ते भीमाशंकर हे स्थान त्या भीमशिवाचं भीषण रूप, भयानक रूप, भयानक भीम विकराळ नग्न, लीला विनोदे करिकाम भग्न, तो रुद्र विश्वंबर दक्ष मारी, तुझवीण शंभो मज कोण तारी, श्लोक आपण ऐकलेला असेल शिवस्तुतीतला. तर असा तो भीम आणि त्या भीम रुद्राची शक्ती म्हणून ह्या देवीचं नाव भीमा असं पडलं. तर ही भीमा देवी जिने अनेकांना, असुरांना खाऊन त्यांच्या अस्थींचा पर्वत करून सोडला, अशी ही भीमा देवी. हा देवीचा आजच्या अवतार परंपरेतला 4था अवतार. आणि शेवटचा अवतार हा भ्रामरी किंवा जिला महामारी म्हटलेला आहे, तो भ्रामरी किंवा महामारीचा अवतार. भारतामध्ये या भ्रामरी देवीची अनेक ठिकाणं सांगितली जातात. अगदी नेपाळमध्येही ही देवी
पशुपतीनाथाची शक्ती म्हणून पूजली जाते. या देवीने जे रूप धारण केलंय ते खरं तर षटपद म्हणजे ज्याला 6 पाय आहेत अशा भ्रमराचं, भुंग्याचं रूप देवीने धारण केलं. मात्र का बरं ही वेळ देवीवर आली? भुंग्याचं रूप धारण करण्यामागचा आशय काय होता? तर त्यासाठी एक अरुणासुराचं आख्यान तिथे सांगितलं जातं. अरुण नावाचा असुर जन्माला आला आणि ह्या अरुणासुराने असुरांच्या शिरस्त्यानुसार ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त केलं की द्विपद आणि चतुष्पद, द्विपद चतुष्पद असे जेवढे म्हणून जीव आहेत त्या द्विपद चतुष्पदांकडून मला अजेयत्व, अमर्त्यत्व प्राप्त व्हावं. आता त्याने हुशारपणा दाखवण्यासाठी सगळा पुरेपूर विचार केला की जगातलं असं काय वर्गीकरण आहे ज्याच्यामध्ये सगळे जीव मोडतील. तर प्रायः जगामध्ये हे 2 प्रकारचे जीव आहेत. एक जे द्विपद आहेत आणि दुसरे जे चतुष्पद आहेत. मानव किंवा मानव साधर्म्य असणारे काही प्राणी, चिंपांझी, गोरिला इत्यादी इत्यादी, हे द्विपाद द्विभुज असे प्राणी आणि अन्य सगळे प्राणी हे चतुर्भुज असे सांगितले, चतुर्भुज किंवा चतुष्पाद असे सांगितलेले, म्हणजे ज्यांना 4 पाय आहेत. आणि याच्या पलीकडे जाऊन अजून एक कॅटेगरी आहे जी अपद म्हणजे झाड, ज्यांना चालताच येत नाही, अचर असे ते जीव आहे. तर असे द्विपद चतुष्पद ह्याच्यामध्ये सगळं विश्व बसलंय अशी त्याची कल्पना होती, असं त्याला वाटत होतं. आणि त्यामुळे त्याने ब्रह्मदेवांकडे वरदान मागितलं, काही करा आणि मला द्विपद आणि चतुष्पदांकडून अभय मिळवून द्या. ब्रह्मदेव हसले आणि त्यांनी तथास्तु म्हणून ते अंतर्धान पावलं. आता इकडे प्रसंग असा घडला की कोणी द्विपद किंवा चतुष्पद मला हरवू शकत नाही या समजुतीमुळे हा अरुणासुर इतका माजून गेला की त्रैलोक्याला त्याने सळो की पळो करून सोडलं. त्रैलोक्य थरथरा कापायला लागलं. अशा वेळी सगळ्या देवांनी पुनश्च एक वार आदिशक्तीला साकडं घातलं. तेव्हा आदिशक्ती ना द्विपद ना चतुष्पद अशा षटपद भ्रमराच्या रूपात अवतीर्ण झाली. भुंग्याला पाय हे 6 असतात. ब्रह्मदेवांच्या वरदानाचा मान पुरेपूर राखला. नाही द्विपद नाही चतुष्पद, होती ती षटपदा. अशी ही षटपदी देवी भ्रामरी प्रकट झाली. तिने भुंग्यांचं आणि एकट्या नव्हे तर भुंग्यांच्या पूर्ण समूहाचं रूप, भुंग्यांचा एक थवा होऊन ही देवी प्रकट झाली. आणि त्यावेळी तिने अक्षरशः या भुंग्यांच्या थव्यांच्या रूपात अरुणासुराला उभं पोखरून टाकलं आणि पोखरून पोखरून संपवून टाकलं. अरुणासुराचा भीषण अंत झाला आणि तेव्हापासून ही देवी भ्रामरी देवी म्हणून ओळखली जाते. भारतामध्ये जे श्रीशैलम नावाचं देवस्थान आहे तिथे भ्रमरांबिका या रूपात आजही देवी प्रतिष्ठित. किंवा देवी भागवत पुराणमध्ये नाशिकच्या तिथे या भ्रामरी देवीचं एक गुप्त स्थान आहे. काहींच्या मते नाशिकच्या जवळची सप्तशृंगी हीच ती भ्रामरी आहे. मात्र सप्तशृंगी आणि भ्रामरी एक असल्याचा कुठलाही दुसरा पुरावा आपल्याला उपलब्ध नाही. त्यामुळे हा केवळ एक तर्क किंवा जनमान्यता एवढंच विषय ठरतो. तर अशी ही भ्रामरी, या भ्रामरीला महामारी, मरी आई, मरी अम्मन म्हणूनही पूजलं जातं. वेगवेगळ्या येणाऱ्या आधी आणि व्याधी यांच्या साथी ज्या आहेत या भ्रामरी देवीच्या कोपाने किंवा महामारी देवीच्या कोपाने उत्पन्न होतात आणि जनमार साधला जातो. जनमार म्हणजे ज्याला महामारी म्हणून आपण ओळखतो की पटापट लोक अनाकलनीय अशा कारणामुळे मृत्यू पावणं आणि 1-2 नव्हे तर अक्षरशः पूर्ण गावच्या गाव, शहरच्या शहर नष्ट होण्याची वेळ येणं, याला जनमार असा आयुर्वेदात शब्द आहे. साथीचे किंवा एकत्रित अख्खा समाज नष्ट होण्याचे योग ज्या रोगामुळे येतात असा हा जनमार. तर हा जनमार भ्रामरी देवीच्या कोपाने उत्पन्न होतो. त्यामुळे पुराण कालापासून महामारीची
अवस्था उत्पन्न झाली, महामारीची परिस्थिती ओढवली, तर देवी महामारी या मरियम्मनची पूजा करून, तिची उपासना करून तिला शांत केलं जातं आणि ती साथ, तो रोग टाळला जातो. तर हे भ्रामरी नावाच्या देवीचं अंतिम चरित्र सप्तशतीमध्ये देवीने कथन केलं. तर असे हे देवीचे अवतार. इथे हे सप्तशतीतलं देवीचं अवतार चरित्र पूर्ण होतं. हे देवी महात्म्य मेधातिथी ऋषींनी राजा सुरथ आणि वैश्य समाधी यांना कथन केलं. देवीचा हा महिमा ऐकून हे दोघेही भावविभोर होऊन गेले आणि मेधातिथींना नमस्कार करून त्यांनी या आदिशक्तीची उपासना करण्याचा संकल्प बोलून दाखवला. मेधातिथी ऋषींनीही त्यांना पूर्ण मार्गदर्शन करून उपासनेची पद्धत समजावून दिली. त्याप्रमाणे नदीच्या काठी जाऊन रोज पार्थिव म्हणजे त्या पृथ्वी तत्वापासून, मातीपासून आदिशक्तीची मूर्ती घडवून तिची पूजा अर्चना सुरथ आणि समाधी नित्य प्रतिदिन करायला. पर्वकाळी आपल्या गात्रातलं, आपल्या अंगातलं रक्त काढून त्या रक्ताचं बलिदान हे आदिशक्तीसाठी करत होते. कारण ही पूजा रजोतमोमयी होती, सात्विक नव्हती. त्यामुळे हे रक्ताच्या बलिदानाचं विधान इथे सांगितलेलं आहे. तर अन्य कोणत्याही जीवाचा वध नव्हे, तर आपल्या अंगात वाहणाऱ्या रक्तासारखा आपला अहंकार आणि आपला मायामोह हा आपल्या अंगात भिनलेला आहे. जणू काही रक्ताच्या माध्यमातून हे आत्ममोहाचं, आत्म अहंतेचं अर्पण, बलिदान या सुरथ राजा आणि समाधी वैश्यांनी जगदंबे प्रीत्यर्थ. माझं हे सोडणं फार कठीण असतं आणि ते माझं सगळ्यात शेवट काय असेल तर ते रक्त आणि शरीर असं उरतं. तर ते माझे पण ममत्व ज्या रक्त आणि शरीराभोवती साकळलेलं आहे, अडकलेलं आहे, असं रक्त या सुरथ समाधी वैश्यांनी जगदंबेला अर्पण केलं आणि अखेर आदिशक्ती त्यांच्या कठोर उपासनेने प्रसन्न झाली आणि त्या दोघांनाही इप्सित प्राप्तीचा वर देवीने दिला. देवीने राजाला विचारलं काय हवंय, तर राजा म्हणाला तुझं दर्शन झालं, यातच मला सगळं काही प्राप्त झालं. आता तुझी सेवा घडावी, तुझी भक्ती घडावी एवढीच इच्छा आहे. मात्र अजून एक माझ्या पूर्वायुष्यातली आठवण मला शांत बसू देत नाही. माझा जन्म राजकुळात झालेला आहे. चैत्र नावाचा राजवंश आहे, या चैत्र राजकुळामध्ये माझा जन्म झालाय. त्यामुळे मला या प्रजेची होणारी हानी पाहवत नाहीये. ही प्रजा योग्य शासना अभावी दुःख भोगती आहे. त्यामुळे ही प्रजा देखील शांत व्हावी, संतुलित व्हावी, यासाठी या देशावर, या राज्यावर सुशासन व्हावं अशी माझी इच्छा आहे. देवीने तात्काळ तथास्तु म्हटलं आणि देवीच्या कृपेने दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नव्हे तर प्रत्यक्ष या राजाचंच असं सुशासन, धर्मनिष्ठ शासन त्या देशाला प्राप्त झालं. राजा हा परत आला आणि त्याने पराक्रमाने शत्रूंकडून आपलं राज्य जिंकून पुन्हा आपली सत्ता स्थापन केली. मात्र देनेवाला जब भी देता देता छप्पर फाडके ही म्हण अक्षरशः खरी आहे. आदिशक्तीने एकदा वरदान देऊ केलं की कोणताही आपपर असा भाव आदिशक्ती न ठेवता उदंड अनंत हस्ते हे वरदान जीवाना देत असते. त्याचप्रमाणे केवळ त्या जन्माला नव्हे तर जन्मोजन्मी राजा होण्याचं वरदान या सुरथ राजाला मिळालं आणि त्या वरदानानुसार पुढच्या काळामध्ये हा सुरथ राजा पुढच्या मन्वंतरात सावर्णिक मनू म्हणून जन्माला आला. सूर्यपुत्र, संज्ञा आणि छाया या दोन पत्नी होत्या. पण सुरुवातीला आख्यान पाहिलेलं आहे. ती छाया ही जी सूर्यपत्नी आहे तिच्या गर्भातून हा सावर्णिक नावाचा मनू उत्पन्न झाला आणि त्याच्यापासून पुढचं आगामी मन्वंतर हे सावर्णिक मन्वंतर प्रवृत्त होणार आहे. असं ईश्वरीय त्या सुरथ राजाला आदिशक्तीच्या कृपेने लाभलं. आणि जो समाधी नावाचा वैश्य होता, या समाधी वैश्याला देवीने विचारलं काय हवंय, तुझं ऐश्वर्य परत देऊ का तुझ्या घरच्या आप्त स्वकीयांच्या मनामध्ये
प्रेमभाव जागृत करू, तुझ्याविषयी वात्सल्य जागृत करू. आता हा समाधी वैश्य या सगळ्या सांसारिक बंधनाच्या पलीकडे गेला होता. म्हणाला, पुरे झाला संसार, जन्म मरण नको आता, नको येरझार, नको ऐहिकाचा अंबे, व्यर्थ बडीवार. हे सगळं आता पुरे झालं. पुन्हा पुन्हा किती वेळा जन्म घेऊ, पुन्हा पुन्हा या नात्यांच्या बंधनात किती अडकू, मागेन तेवढं थोडं आहे. त्यापेक्षा आई जगदंबे, तुझ्या अखंड ध्यानामध्ये, तुझ्या अखंड समाधीमध्ये राहण्याचं भाग्य मला लाभू दे. आणि असं मागून आपलं समाधी हे नाव या वैश्याने सार्थकी लावलं आणि आदिशक्तीने त्याला कैवल्याचं, मोक्षाचं दान दिलं. असा हा समाधी नावाचा वैश्य. सुरथ आणि समाधी या दोघांचा उद्धार, त्यांचं सार्वत्रिक कल्याण आदिशक्तीने केलं. तर अशी ही सप्तशतीची पूर्ण कथा. इथे 13 अध्याय पूर्ण होतात. मग जी उपांग आहेत त्यामध्ये प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य आहेत. तर त्यामध्ये तत्वज्ञान जे आपण पहिल्या दिवशी पाहिलं की त्रिगुणात्मिका भगवती आदिशक्ती आणि तिची 3 रूप मी सांगत असं होतो की त्या प्राधानिक रहस्यामध्ये सत्व, रजस आणि तमस अशा 3 रूपामध्ये ती आदिशक्ती अवतीर्ण झाली आणि तिने त्या वेगवेगळ्या देवतांच्या रूपाने या विश्वाला आकार दिला, विश्व साकार झालं. हा तत्वज्ञानाचा भाग. नंतरच्या या 3 प्राधानिक, वैकृतिक आणि मूर्ती या रहस्यामध्ये आलेला आहे. तर अशी ही षडंग सहित दुर्गा सप्तशती आपण इथे थोडक्यात पाहिली. जर आता या सगळ्या भागावर आपल्याला काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर त्याच्यावर आपण विचार करू शकतो. कोणाला काही प्रश्न किंवा 4 दिवसात जे ऐकलं त्यावर काही कॉमेंट्स करायचे असतील तर हात वर करा, मी तुम्हाला अनम्यूट करेन. हा, नमस्कार. मी कॅमेरा पण ऑन करते. मी गौतमी जोगळेकर, पेन्सिल्व्हेनिया मधनं लॉग इन झाले होते आणि माझे नमस्कार. बाबा आता चिपळूणवरनं इथे आलेले आहेत. हो गुरुजी, नमस्कार गुरुजी. नमस्कार. काय म्हणताय, कसे मी आहात? म्हटलं ओळखताय का नाही? हो, ओळखलं ना. कसं ओळखणार नाही. आपला कार्यक्रम आज 2-3 दिवस ऐकतोय. हा हा हा. प्रश्न फक्त एवढाच पडला की हा. वडील आजोबा हे व्यापारात, हो मामाकडेही सगळे व्यापारात, हो. आणि हा व्यवहार तुमच्याकडे कसा काय आला? तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद. नाही, मला खरोखर आनंद वाटलाय आणि असाच तुमच्या ह्याच्यात त्याची प्रगती होवो आणि अनेक लोकांना त्यांचा लाभ होवो. खूप खूप आनंद वाटला. बरेच दिवसांनी हा. वटपौर्णिमेनंतर आज भेट होतीये ऑनलाईन. हा? वटपौर्णिमेनंतर आज भेट होती. वटपौर्णिमेनंतर आज. हो, वा वा वा. म्हणूनच म्हटलं ओळख होते की नाही बघू. हो, अगदी अगदी अगदी. चालेल. बाकी आनंद तब्येत आहे. कशी आहे? असाच कार्यक्रम चालू द्या, आपल्या याच्यात वृद्धी व्हावी आणि लोकांना हो. त्याचे उपभोग घेता यावेत. जय जगदंब उदयोस्तु. उदयोस्तु जगदंब उदयोस्तु. राजीव आणि संध्या, तुम्ही तुमच्या बोलता. प्रश्नोत्तरांना उगाच वेळ नको. नमस्कार, थँक्यू. नमस्कार. राजीव आणि संध्या, तुम्ही बोला. मला 2 प्रश्न पडले होते की एक तर हे ध्यानश्लोक म्हणजे कोणी रचलेले आहेत आणि म्हणजे प्रत्येक देवीच्या आख्यानाच्या आधी पहिला अध्याय, मग 2 ते 4 याच्यात आणि पुढच्या याच्यात जे 3 ध्यानश्लोक आहेत तर ते कोणी रचले. आणि दुसरं म्हणजे एवढी सगळी आपण नावं बघितली देवींची, मग याला दुर्गा सप्तशती असं का म्हणतात? 2 महत्वाच्या गोष्टी. दुर्गा सप्तशतीचे हे जे ध्यान मंत्र आहेत, म्हणजे पहिला खड्गम चक्र गदेषु चाप परिघान शूलम भृशुंडीम शिरः. दुसरा जो आहे तो अक्षस्रक परशु गदेषु कुलिशम पद्मम धनुष्कुंडिकाम. आणि तिसरा घंटा शूल हलानी शंख मुसले. हे 3 ध्यान श्लोक. त्या व्यतिरिक्त विद्युद्दाम समप्रभाम भगवतीम हा एक दुर्गेचा ध्यान श्लोक.
तर हे सगळे श्लोक भास्करराय मखी नावाचे एक फार मोठे विद्वान आचार्य होऊन गेले. या भास्करराय मखींची सप्तशतीवर गुप्तवती नावाची टीका प्रसिद्ध आहे. तंत्रशास्त्रामध्ये या गुप्तवती टीकेचा महिमा फार मोठा आहे. सप्तशतीवर एकूण 7 ते 8 अशा संस्कृत टीका प्रसिद्ध झालेल्या आहेत. खेमराज श्रीकृष्णदास या प्रकाशनाने ते पूर्ण पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम हे ध्यानश्लोक निर्देश केलेला आढळतो. म्हणजे आधीच्या प्रतीमध्ये ते सापडत नाही. भास्करराय मखींच्या टीकेपासून हे ध्यानश्लोक मिळायला सुरुवात होते. त्यामुळे परंपरेला कर्त्याचं स्वतंत्र नाव कुठे दिलेलं नसलं तरी या टीकेमध्ये ते पहिल्यांदा मिळत असल्यामुळे कुठेतरी तंत्र संप्रदायाशी एकतर गुरु संप्रदाय म्हणजे श्रीविद्या संप्रदाय हा भास्करराय मखींचा होता, तर त्या श्रीविद्या संप्रदायातून हे श्लोक परंपरेने, जसं आता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हा श्लोक आहे, किंवा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती, आपण वर्षानुवर्ष हे श्लोक म्हणतो. पण हे ओरिजिनली कुठे आले, कुठनं आले हे काही आपल्याला माहित नसतं. तर परंपरेने चालत आले, अपौरुषेय असं याला म्हटलं जातं तसं. किंवा दुसरी कृती मानायचीच असेल तर भास्कर रायांसारख्या एखाद्या विद्वान आचार्यांनी याची रचना केलेली असावी, जे तंत्र शाक्त संप्रदायाचे उपासक होते. आणि दुसरा प्रश्न जो दुर्गा सप्तशतीच का, मग चंडी का नाही, तर चंडी हे नाव त्या ग्रंथाला आहे. चंडी पाठ तिला साक्षात आदिशक्ती मानलेलं आहे, ती पोथी नाहीये. म्हणजे सुरुवातीला मी म्हणताना सामान्यांना कळावं यासाठी असं सगळं म्हटलं की काव्य आहे, ग्रंथ आहे, इतिहास आहे, अमुक आहे, ढमुक आहे. पण ही सगळी अंग एका बाजूला आणि तिला साक्षात सगुण साकार समूर्त सरस्वती, लक्ष्मी आणि कालीचं रूप, चंडीचं रूप मानलेलं आहे. ती साक्षात भगवती आहे. त्यामुळे जिथे देवीची प्रतिमा पूजणं शक्य नाहीये तिथे नुसती सप्तशतीची पोथी, पुस्तक जरी ठेवलं, म्हणजे मूर्ती रहस्यामध्ये कुठे देवी स्थापन करावी, प्रतिमानाम अलाभे पुस्तके स्थापये, पुस्तकावरच तिची भावना करून त्या पुस्तकाची पूजा करण्याचा विधी आपल्याकडे सांगितलेला आहे. त्यामुळे देवीचं हे ग्रंथ किंवा पुस्तकात्मक रूप म्हणजे ही चंडी आहे. त्यामुळे कुठलंही नाव तिला लागू होऊ शकतं. देवीचं कुठलंही नाव घ्या, मग जगदंबा म्हणा, चंडी म्हणा, चामुंडा म्हणा, आदिशक्ती म्हणा, परांबा म्हणा, पराशक्ती म्हणा किंवा दुर्गा म्हणा. पण त्यातही दुर्गा का, तर दुर्गा या शब्दाची फोड महत्वाची आहे. जिचं ज्ञान होणं हे दुर्लभ आहे. दुःखेन गम्यते दुःखेन अवगम्यते इति दुर्गा. अवगमन, आकलन होणं, समजणं हे सामान्याच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. जिचा बोध होणं अशक्य आहे, दुष्टसाध्य आहे. दुष्टसाध्य म्हणजे दुष्कर आहे, म्हणून तिला दुर्गा. म्हणजे जे देवीचं सप्तशतीतलं मंत्रात्मक रूप आहे ते मंत्रात्मक रूप दुर्गा रूप आहे. म्हणजे काय, लोकांच्या आकलनाच्या कैक मैल पलीकडचं आहे, म्हणून तिला दुर्गा म्हटलंय. ते देवीचं दुर्गा रूप अपेक्षित आहे का, तर आहेच, पण त्याही पेक्षा ते दुर्बोध, दुष्कर, दुर्लभ असं रूप, म्हणून ती दुर्गा सप्तशती आहे. बरं, धन्यवाद. अश्विनीजी ओक, तुम्ही प्रश्न विचारताय, अनम्यूट करा. नमस्कार. खूप छान सत्र झालं, खूप माहिती मिळाली. एक छोटा प्रश्न होता की दुर्गा सूक्तामध्ये जे दुर्गेचा उल्लेख आहे, म्हणजे जे दुर्गेवरती अवलंबून आहे हो, ते, आणि आता सप्तशतीमध्ये परत दुर्गा आलेली आहे, तर या दोघांचा काही संबंध आहे का फक्त? हा, आता तिथे 2 गोष्टी आहेत. वैदिक सूक्तांचा जेव्हा विचार होतो तेव्हा वैदिक परंपरेमध्ये, वेदांच्या परंपरेमध्ये, म्हणजे आपल्या आज एक छान योग सकाळच जुळून आला की आमच्या चिपळूणचे वेदोमूर्ती फडके शास्त्री यांचं दर्शन इथे ऑनलाईन
माध्यमातून मिळालं. त्यामुळे त्यांच्यासारखी अधिकारी व्यक्ती इथे असताना वेदांवर मी काही बोलणं हे खरं तर योग्य नाही, पण तरीही एक शिरस्ता म्हणून बोलण्याचं धार्ष्ट्य करतोय. वेद हे काही कुठल्या सगुण साकार रूपाविषयी माहिती सांगायला बसलेले नाहीत. त्या वैदिक सूक्तांमध्ये या देवांचे उल्लेख हे ध्वनीत आहेत, प्रत्यक्ष नाहीत. ध्वन्यर्थाने घ्यायचे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर शनिदेवाचा मंत्र वेदात कुठं आहे असा कुत्सित प्रश्न अनेक लोक विचारतात. तर त्याला याज्ञवल्क्य स्मृतीने सांगितलं, मंत्रलिंग म्हणजे शन्नो देवीरभिष्टये हा जो अथर्व वेदातला आद्य मंत्र आहे, तो त्यातला जो शम आणि नो हा पदसंयोग आहे, हा शनी या अर्थी घेऊन त्याचा पाठ करावा. तसं किंवा बुधाचा मंत्र कुठं आहे तर उद्बुद्ध्यस्व जात वेदो हा जो मंत्र आहे तर त्यातला बुध उद्बुद्ध्यस्व यातला बुध शब्दाचा संयोग हा बुधाचा मंत्र म्हणून स्वीकारावा. तसं दुर्गेचा असा प्रत्यक्ष मंत्र वेदात येत नाही. जो येतो, आपण जो उल्लेख करताय तो अग्निसूक्तातला मंत्र आहे. ऋग्वेदामध्ये अग्निसूक्त मुख्य आहे. हे काश्यप ऋषींचं सूक्त आहे. त्या सूक्तामध्ये पहिली सुरुवात अशी येते, जात वेदसे सुनवाम सोमम अराती येतो निदहाती वेदहा सन परषदती दुर्गाणी विश्वा नावेव सिंधुम द्वैतात्यग्निही. तर तिथे दुर्गाणी असा शब्द आहे. दुर्गाणी म्हणजे जे जे अडथळे, दुर्गम भागात जायला जे जे अडथळे येतात त्याला दुर्ग म्हणतात. म्हणून त्याच्यावरून किल्ले गड हे जायला कठीण असतात, म्हणून त्यांना दुर्ग असा शब्द आला. तर त्या दुर्ग शब्द या अर्थी तिथे जो उल्लेख आलाय तो नंतरच्या काळात दुर्गापर शब्द उच्चारला की त्या शब्दाच्या उच्चाराबरोबर जी स्मृती जागवली जाते, याला मीमांसेच्या परिभाषेमध्ये मंत्रलिंग असा शब्द अशी संज्ञा दिलेली आहे. तर तो मंत्राचा ढोबळ अर्थ, स्थूलार्थ, शब्दार्थ काही वेगळा असला तरी त्याच्यामध्ये येणाऱ्या या शब्दांच्या उच्चारणाने तुमच्या मनात जी प्रतिमा उत्पन्न होते, जी स्मृती जागृत होतीये, ती स्मृती, ती प्रतिमा ही ज्या देवतेची आहे त्या देवतेचा तो मंत्र होऊन जातो. त्यामुळे वैदिक अग्निसूक्त हे दुर्गा सूक्त म्हणून प्रसिद्ध आहे. या मूळ वैदिक अग्निसूक्तामध्ये एक प्रक्षेप मंत्र आहे. मग तो जो दुसरा मंत्र सांगितला जातो, ताम अग्निवर्णाम तपसा ज्वलंतीम वैरोचनीम कर्म फलेषु जुष्टाम दुर्गाम देवीम शरणमहम प्रपद्ये सुतरसी तरसे नमहा. या मंत्रामुळे बाकीच्या सगळ्या सूक्ताला दुर्गा सूक्त म्हणायचा प्रघात पडला. मुळात हा मंत्र देवी अथर्व शीर्षातून यात आलेला आहे, प्रक्षिप्त झालेला आहे. त्याचं स्थान देवी उपनिषद हे अथर्व वेदाचं जे उपनिषद आहे त्यातलं आहे. मात्र हा मंत्र आणि हे सूक्त एकत्र पठण होत असल्यामुळे कृष्ण यजुर्वेदाच्या परिशिष्टामध्ये, कृष्ण यजुर्वेद जो आहे त्याचं तैत्तिरीय ही शाखा आहे आणि तैत्तिरीयाच्या शाखेतला आरण्यक भाग, तैत्तिरीयारण्यक जे म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच्यातला 10वा प्रपाठक याज्ञिक्य उपनिषद, त्याला खिलोपनिषद किंवा नारायणोपनिषद म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला महानारायणोपनिषद आहे. त्या महानारायण उपनिषदामध्ये एका अनुवाकाच्या रूपात हा सगळा मंत्रग्राम येतो. त्या मंत्रग्रामाला, त्या अनुवाकाला दुर्गा सूक्त म्हणायची पद्धत पडलेली आहे. मात्र मूळचं अग्निसूक्त त्यातला दुर्ग हा शब्द वेगळा आहे आणि हा उपनिषदातून आलेला दुर्गेचा ताम अग्निवर्णाम तपसा ज्वलंतीम हा मंत्र वेगळा आहे. खूप छान, धन्यवाद. खूप छान. सुनंदाताई, तुम्हाला अनम्यूट करतो. तुम्हाला प्रश्न विचारायचा होता. नमस्कार. मी माझ्या विहीणबाई पण इथे बसले आहेत, श्यामाताई जोग, त्या पण पुण्याच्याच आहेत, तर त्यांना काही प्रश्न विचारायचे. नमस्कार. नमस्कार. 4 दिवसाचं सत्र खूपच छान झालं. खूप माहितीपूर्ण आणि खूप छान पद्धतीने सांगितलं, ते चांगलं झालं. आता मला असं वाटतंय की भागवत पुराणावर तुम्ही प्रवचन केलं तर आम्हाला आवडेल.
नाही, अगदीच स्वागतार्ह आहे आपली सूचना. आवडेल हा. मला पण भागवत कथा ही अशी हं. म्हणजे आपण ही अक्षरशः आपल्या सोयीने आपल्याला हवी तशी करून पाहतोय. ही भागवताच्या कथेला सप्ताह किंवा नवान्न पारायण अशी पद्धत आहे. हो. खरं तर नुसती कथा करणं हे हं. तितकंच शास्त्राला धरून नाही. सकाळी संहिता पारायण आणि संध्याकाळी कथा वाचन किंवा कथा निरूपण असा भाग हा. असतो. पण हा. तरी हल्ली प्रघात म्हणून एक लोकरूढी झालेली आहे की कथा केली जाते, संहिता पारायण केलं जात नाही. हरकत नाही. एक सर्वसामान्यांना किमान त्याचा परिचय व्हावा या हेतूने कथा करणं शक्य आहे. पण जर समग्र भागवत कथा करायची असेल म्हणजे किमान एकेका कथेला स्पर्श करून का होईना पुढे जायचं असेल तर हा. 7 ते 9 दिवस हे किमान लागतील. हा. आणि नुसतं दिवस नाही तर त्या दिवसातले 3 ते 3.5 तास हो. हा भागवताचा असा विधी असतो. त्यामुळे एवढं मोठं आयोजन करायला लागेल. तर जर पांडुरंगाची इच्छा असेल, जगदंबेची इच्छा असेल तर यथाकाळी यथासंभव हो. ही सेवा करण्याचा आपण प्रयत्न करूया. हो. अगदी. धन्यवाद. धन्यवाद. चला सगळ्यांचं बोलून झालं. फक्त एकच सगळ्यांसमोर पटकन सांगणार आहे की राजीव आणि संध्या पेंडसे आपले मित्र त्यांनी ह्या प्रणवजींना बोलावण्यात आणि हे सगळं अरेंज करण्यात खूप मदत केली, पुढाकार घेतला. तर आपल्या सर्वांतर्फे त्यांचे धन्यवाद. प्रणवजी, आता तुम्हाला काही बोलायचं असेल आणि प्रार्थना म्हणायची असेल. अर्थात आता जसं भाऊ काकांनी सांगितलं तसं राजीवजी, संध्या मॅडम यांचे आभार आणि अर्थात भाऊ कुलकर्णी यांचे आणि सगळा विठ्ठल मंदिर परिवार, जे जे सदस्य ह्या ग्रुपशी संलग्न आहेत, ज्यांनी आयोजनामध्ये प्रत्यक्ष आपलं योगदान दिलेलं आहे, त्या सगळ्यांचे आभार. आणि 7 समुद्रापलीकडे असणाऱ्या विठ्ठल भक्तांशी, हिंदू वैदिक संप्रदायाच्या उपासकांशी किमान त्या संस्कृतीविषयी आदर श्रद्धा बाळगणाऱ्यांशी का होईना अशा अनेक पैलूंच्या व्यक्तींशी जोडण्याची संधी आपल्या माध्यमातून उपलब्ध झाली. त्याबद्दल आपणा सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि ही झालेली वाक सेवा जगदंबेच्या चरणी पुष्परूपात अर्पण करतो. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमत् शंकरपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदाशिवः. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनी गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तुते. सर्वामुखी जगदंबेचा उदयोस्तु. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.